दरम्यान गडचिरोलीमध्ये काँग्रेसला आणखी एक धक्का बसलाय। माजी आमदार नामदेव उसेंडे यांनी काँग्रेसच्या महाराष्ट्र प्रदेश महासचिव आणि आदिवासी काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिलाय। गडचिरोलीमधून उसेंडे हे उमेदवारीसाठी इच्छुक होते, पण उमेदवारी त्यांना जाहीर झाली नाही, त्यामुळे ते नाराज आहेत। तिकीट वाटपामध्ये प्रदेश स्तरावर राजकीय कुरघोडी होत आहेत, पैसेवाल्या व्यक्तींना तिकीट वाटलं जातंय असा गंभीर आरोप त्यांनी केला। नामदेव उसेंडे यांनी 2014 आणि 2019 मध्ये काँग्रेस पक्षाकडून गडचिरोलीतून लोकसभेची निवडणूक लढवली होती, पण दोनही वेळा त्यांना पराभव पत्करावा लागला होता। त्यामुळे यावेळेस काँग्रेसने वेगळा उमेदवार दिलाय। आम्हाला डावलून क्षेत्राबाहेरील व्यक्ती ज्याचा या क्षेत्राशी काही संबंध नाही आणि फक्त आणि फक्त पैसा आहे म्हणून जर त्यांना उमेदवारी देत असतील आणि प्रामाणिक काँग्रेसमध्ये काम करणारा जो कार्यकर्ता आहे ज्यांच्याकडे पैसा असेल नसेल परंतु प्रामाणिक जो कार्यकर्ता असेल त्याला जर न्याय मिळत नसेल, या महाराष्ट्राच्या आदिवासी काँग्रेसच्या अध्यक्षाला जर न्याय मिळत नसेल, एवढ्या सगळ्या बाबी पूर्ण केल्यानंतरही मग या क्षेत्रातील व महाराष्ट्रातील आदिवासीला न्याय काँग्रेस पक्षातर्फे कसा मिळेल हा प्रश्न माझ्या मनात आहे। आणि म्हणून मोठं दगड मनावर घेऊन आज मला महाराष्ट्र प्रदेश आदिवासी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागतो। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।